Praise the Lord. देवाला धन्यवाद. Blessed is he who comes in the name of the Lord. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित आशीर्वादित असो. Hosanna in the highest. परमोच्च स्थानामध्ये होसाना. Glory to God. देवाला गौरव. हालेलुया. God manifested in flesh. देव स्वतः देहरूप धारण करून या जगात आला. And he finished that prophecy of Zechariah 9:9. आणि जकर्या 9:9 मध्ये लिहिलेली भविष्यवाणी त्याने पूर्ण केली. Praise God. देवाला धन्यवाद. So this is a glorious day. आजचा दिवस वैभवशाली दिवस आहे. A day of rejoicing. आनंदाचा दिवस आहे. A day where you are all dressed in green. असा दिवस आहे की ज्या दिवशी आम्ही सगळ्यांनी हिरवं घातलंय. Yes. आपण Amen. सगळ्यांनी हिरवं घातलंय. Today is the green day. आजचा दिवस हिरवा आहे. Because we are rejoicing. कारण आनंद करत आहोत. आमेन. Amen. हालेलुया. ग्लोरी. The king is coming. राजा येत आहे. Shout down the mountain. डोंगरापर्यंत डोंगराखाली सर्वत्र तुम्ही घोषणा करा. The king is coming. राजा येत आहे. Shout down the mountain. या डोंगराखाली तुम्ही घोषणा करा. राजा येत आहे. Praise God. हालेलुया. We'll open our Bibles to Zechariah chapter 9 verse 9. जकर्याचा 9वा अध्याय आणि त्यातलं 9वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. And we will rewind to 1900, 2000 years back what happened. आणि 2000 वर्षांपूर्वी जे झालंय ते आपण पाहणार आहोत. उघडा सर्वांनी जकर्या 9:9. सगळ्यांना निवेदन आहे, प्रथम सगळ्यांनी खाली बसून घ्या. आतमध्ये बाहेर इथे सर्वत्र. आणि वचन उघडा जकर्या 9:9. Rejoice greatly, O daughter of Zion. Shout, O daughter of Jerusalem. Behold, thy king cometh unto thee. He is just and having salvation, lowly and riding upon an ass, and upon a colt, the foal of an ass. जकर्या 9वा अध्याय आणि 9वं वचन म्हणतं, अगे सियोनाच्या कन्ये अत्यंत उल्हास कर. अगे यरुशलेमेच्या कन्ये हर्षनाद कर. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी आहे आणि त्याच्याजवळ तारण आहे. तो नम्र आहे आणि तो गाढवावर गाढवीच्या शिंगरावर स्वार झालेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Today we are not just remembering history. आज आपण केवळ इतिहासाची आठवण करतोय असं नाही, We are standing in history. तर आपण इतिहासात उभे आहोत. Amen. आमेन. Today we are celebrating Palm Sunday right in this house. आणि आज या घरामध्ये आपण जावळ्यांचा रविवार साजरा करत आहोत. Right in this house. अगदी आपल्या घरात, देवाच्या घरात आपण जावळ्यांचा रविवार साजरा करतोय. Amen. आमेन. So there has to go our shout. तर जोरामध्ये घोषणा तर व्हायलाच पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. There has to be a shout in the house of God. देवाच्या घरामध्ये जोरात घोषणा तर व्हायलाच हव्यात. Amen. आमेन. Because look around you. कारण तुमच्या अवतीभोवती पहा, The king is coming. राजा येत आहे. He's not coming into a palace. आणि तो महालात येत नाहीये, He's coming to you. तो तुमच्याकडे येत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Very strange king, isn't it? आणि फार फार वेगळा आणि विचित्र असा राजा आहे हा. Every king comes into the palace. प्रत्येक राजा महालात तर येतो खरा. My king is coming to the subjects. माझा राजा प्रजेकडे येत आहे. He is riding down the mountain of आणि your struggle. तुमच्या संघर्षांच्या डोंगराखाली तो येत आहे. And he is going and reaching through your hearts. आणि तुमच्या हृदयापर्यंत पोहोचत आहे. म्हणजे तुमच्या संघर्षांच्या डोंगरावरून असं खाली उतरून राईट इन टू युअर हार्ट, तुझ्या हृदयामध्ये तो येत आहे. Right through the gates of your heart. तुझ्या हृदयाच्या त्या प्रवेशद्वारापासून आत येत आहे. Amen. की थोडी जागा मिळेल का? जागा. And why? आणि का? Because he is bringing salvation on his shoulders. कारण तो खांद्यांवर तारण घेऊन आलाय. Praise God. देवाला धन्यवाद. Isn't he a different kind of king? म्हणजे तो वेगळ्या पद्धतीचा राजा झाला असं वाटत नाही का तुम्हाला? राजा असा नसतो ना नॉर्मली. And it doesn't say a polite smile will do. आणि तो असं नाही म्हणत की एक स्मित हास्य चालेल. No, here it says rejoice. इथे लिहिलेलं आहे की आनंद करा, हर्षनाद करा. A polite smile will not do on this day. स्मित हास्य असं सिट टाईट अँड नो, जोरात घोषणा करा. And even a rejoicing will not do on this day. आणि आजच्या दिवशी असा एवढा आनंदही पुरेसा पडणार नाहीये. Because here it says कारण इथे लिहिलंय rejoice greatly. मोठा हर्षनाद करा. हर्षनाद, नाद म्हणजे आवाज, हर्षाचा आवाज करा. Greatly. मोठा आवाज करा. मोठा. मोठा. फक्त आवाज नाही, मोठा. मोठा. मोठा आवाज. मोठा आवाज. मोठा आवाज. मोठा आवाज. मोठा आवाज. Rejoice greatly. मोठा आनंद करा. Rejoice greatly. मोठा आनंद
asking us to do. मी काही बोललेलोच नाहीये, हे माझं म्हणणंच नाहीये. जकर्या सांगून गेलाय करायला. Your prophet Zechariah is telling you, तुमचा संदेश त्या जकर्या तुम्हाला सांगतोय. rejoice greatly, he मोठा said. आनंद करा. मग मेरा कुछ लेना देना ही नहीं है बेटा, जकर्या बोल रहा है. Hey, आमेन. a total explosive celebration is the need of this hour. एक संपूर्ण हर्षनाद आणि आवाज आणि घोषणा या घटकेची गरज आहे. The kind of noise that should not be contained. ज्या पद्धतीचा आवाज जो इथे सामावता कामा नये, थोडा बाहेरच गेला पाहिजे आज आवाज. Amen. आज तो बनताय, आज तो बनताय बेटा, आज तो बनताय. Praise God. Hallelujah. वो आया तो हम So, बचे. Why should I rejoicing be so great? का एवढा मोठा आनंद करायला हवा? If you are healed, जर तुम्हाला आरोग्य मिळालंय you don't just clap, तर तुम्ही फक्त टाळ्या वाजवाल एवढं नाही, you have to shout. तुम्ही ओरडायला पण हवंय. If you are blessed, जर तुला आशीर्वाद मिळाला, rejoice greatly. मोठा आनंद कर. If you are delivered, सुटका मिळाली आहे, rejoice greatly. मोठा आनंद कर. त्यात काय लाजायचंय? घराघरात घुसून त्याने आपल्याला तारलंय. If your life is made, जर तुझं जीवन बनलंय, rejoice greatly. मोठा look at that Joseph man. Hallelujah. If you are on the way to heaven, जर तू स्वर्गाच्या रस्त्यावर आहेस, then rejoice greatly. मोठा आनंद कर. If your life is made, जर तुझं जीवन बनलंय, rejoice greatly. मोठा आनंद कर. घराघरात घुसून आलाय तो. Praise God. देवाला धन्यवाद. डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रोड, संभाजी बागेसमोर, कौस्तुभ बिल्डिंग, फ्लॅट नंबर 12. Praise God. जय श्री पनारकर. If you are having life, खाली rejoice जय श्री greatly. येशू. हालेलुया, हालेलुया. If you are breathing Hallelujah. this morning, rejoice greatly. मोठा आनंद करा. मोठा If you are breathing this morning, rejoice greatly. श्वास चालू आहे ना, मोठा आनंद कर. ती बंगला चौक, मॉडेल कॉलनी. हालेलुया. If your children have been touched by this Jesus, rejoice greatly. तुमच्या मुलांना जर येशूने स्पर्श केलाय तर मोठा आनंद करा. हालेलुया. You don't just stand there, you dance with rejoicing. नुसतं असं टाईट उभं राहूच नाही शकत आपण. इट कॅनॉट बी. इट्स नॉट पॉसिबल. आनंद झालाच पाहिजे. This is great rejoicing day हा मोठा आनंदाचा दिवस. because the king is not just passing by, कारण राजा इथून फक्त चालला असं नाही, he is coming unto you. तो तुझ्याकडे येतोय. राजा तेरे पास आ रहा है. Zechariah is saying जकर्या म्हणतो he is not just passing by, तो केवळ इथून जातो असं नाही, he is coming to you. तो तुझ्या जवळ येतोय. The king is coming to you. राजा तुझ्या जवळ येतोय. In the world you go to the king, जगात आपण राजाकडे जातो, but here इथे the king of kings is coming to you. राजांचा राजा आपल्याकडे येतोय. हालेलुया. He is coming to the daughter of Zion. तो सियोनेच्या कन्येकडे येतोय. And who is the daughter of Zion? सियोनेची कन्या कोण आहे? We. आपण, आपण, तू, मी, आपण. सियोनेची कन्या. He is coming to the sinful woman तो पापी बाईकडे येतोय, who thought that she was finished. जिला वाटलं ती संपली आहे. Rejoice greatly, woman. मोठा आनंद कर बाई, You are not finished. तू संपलेली नाही. Your Hallelujah. Savior has forgiven you. तुझ्या तारणाऱ्याने तुला क्षमा केली आहे. Your King has accepted you. तुझ्या राजाने तुला स्वीकारलंय. ओ हालेलुया. He is coming to Zacchaeus, तो जक्याकडे येतोय, who was hiding in the branches. जो झावळ्यांमागे लपला होता. Rejoice greatly, Zacchaeus. मोठा आनंद कर जक्या. Come down. खाली ये. I must stay in your house. मला तुझ्या घरी राहायला हवं, Salvation has to come in your house. कारण तुझ्या घरात यायला I हवं. came to मी you. तुझ्याकडे आलोय. Rejoice आनंद greatly. कर मोठा. Your King is coming to you. तुझा राजा तुझ्या जवळ येत आहे. Who is this King of glory? The Lord God Almighty. Hallelujah. Open the gates to the Lord of hosts. Hallelujah. He is coming to Jairus, तो यायराकडे येतोय, who thought ज्याला वाटलं his hope was dead. माझी आशा आता गेली. Rejoice greatly, Jairus. तर यायरा मोठा आनंद कर. Your daughter is alive. तुझी मुलगी जिवंत आहे. Your king has come to your house. तुझा राजा तुझ्या घरी He आलाय. raised your daughter. तुझ्या राजाने तुझ्या मुलीला परत जीवन दिलंय. Will you just smile? मग फक्त असं
चालेल का? No. नहीं. Jairus, rejoice greatly. यायरा मोठा आनंद कर, बेटा हसो, बेटा थोड़ा हसो, प्रभु आया है, बेटा थोड़ा हसो. Let the Pharisees grumble. पुरुषांना कुरकुर करू दे, Let them grumble about the noise. पुरुषांना कुरकुर करू दे. इतना आवाज होता है क्या? ये अच्छा दिखता है क्या? इतने जोर में कोई चिल्लाता है क्या? पुरुषी, जिसके भी मन में वो ख्याल आया, जिसके भी मन में आज एक ख्याल आया और निकला पुरुषी देख. Pharisees. ऐसा होता है क्या? अच्छा नहीं लगता चर्च में इतना चिल्लाते. Pharisee says, पुरुषी म्हणाले, Jesus, येशू, ask your people to be silent. तुमच्या लोकांना जरा सभ्यपणे राहायला शिकवा, थोडं शांत बसायला शिकवा. Ask them to be silent. तुमच्या लोकांना जरा सांगा, असा आरडाओरडा करू नका. Jairus is saying, यारा म्हणतो, how can I be silent? याईर म्हणतो, मी कसं काय शांत बसायचं? Look at my daughter. माझी मुलगी बघा, She's dancing here. इथे माझी मुलगी She's alive here. नाचतीये, जिवंत आहे. कोण बघा? रबा शोधा, हिरवा खरा वाटता, मांडारा खरा वाटता, रबा 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 खरा वाटता. Amen. Oh, hallelujah. Wow. That was something rejoicing greatly आनंद आनंद in the आनंद. presence of the Lord. देवाच्या Please be seated सहवासात in the आनंद. presence of the Lord. बसा बसा, त्याच देवाच्या सहवासामध्ये बसा. सगळ्यांनी एकदम मस्त आरामात बसून छानपणे वचन ऐका. Can anybody stop you from rejoicing? तुम्हाला कोणी आनंद करण्यापासून थांबवू शकता I का? awakened life in you तुझ्यामध्ये जीवन जागृत केलंय मी. by letting you know what the King did for you. तुमच्यामध्ये जीवन जागृत केलंय मी, तुम्हाला समजावून की येशू राजाने तुमच्यासाठी काय केलंय बघा. Praise God. देवाला धन्यवाद. Let the money changers complain about the mess. व्यापार करणाऱ्यांना तक्रारी करू दे की किती हा सगळा गोंधळ, किती सगळं घाण करून सोडलं, कितना पोल्यूशन, नॉइज पोल्यूशन हो गया. We are shouting down the mountain because our King is just. आम्ही डोंगरावर आणि डोंगराखाली ओरडतोय कारण आमचा राजा न्यायी आहे. And आणि he is bringing salvation right in this house. तो तारण या घरात घेऊन येतोय. He gave salvation to this house. या घराला त्याने तारण दिलंय. He gave salvation to each house. आपल्या प्रत्येकाच्या घराला त्याने तारण दिलंय. Zachariah is saying चक्रा म्हणतोय he is coming with salvation. तो तारण घेऊन आलाय. He came with salvation. तो तारण घेऊन He आलाय. gave salvation. त्याने तारण दिलंय. My house is saved. माझं घर तारलंय. ओ हालेलुया. देव बाप्पा मला 10 आवाज द्यायला होते तू. I needed 10 voices to scream even more. See? So this Because I was love a him. prophecy given by prophet Zachariah 500 years back. जकऱ्या संदेष्टाने 500 वर्षांपूर्वी दिलेली ही भविष्यवाणी आहे. So I want you to understand the weight of this moment. माझी इच्छा आहे या क्षणातलं वजन समजून घे. For 500 years, 500 वर्ष the words of Zachariah sat on the shelf. जकऱ्याचे शब्द असे शेल्फवर होते बसवून. That prophecy was lying on the shelf ती भविष्यवाणी अशी शेल्फवरती कुठेतरी बसून होती. for 5 centuries. 5 शतक The mothers told their children, माता आपल्या मुलाबाळांना सांगायच्या one day एके दिवशी a king will be coming एक राजा येणार आहे riding on the donkey, गाढवावर बसून. because our prophet had said it. कारण की आपल्या संदेष्टाने हे सांगितलेलं आहे. Everybody was waiting. सगळे वाट पाहत होते. Generation after generation. पिढ्यान पिढ्या They lived and died in silence. सगळे जगले, शांततेत मेले सुद्धा. And those silent years, आणि ती सगळी शांत वर्ष होती. it stretched for 400 years. 400 वर्ष अशी शांततेतच गेली. In that 400 years, त्या 400 वर्षांमध्ये there was no prophet, एक संदेष्टा नाही, no vision, कोणी दृष्टांत नाही, no word from heaven. स्वर्गातनं काही शब्द आला नाही, सगळीकडे शांतता. But suddenly, पण मग the अचानक silence is broken. शांतता तुटली The wait is over. आणि वाट पाहणं संपलं. 500 years of waiting. प्रतीक्षा संपली. 500 वर्षांची प्रतीक्षा संपली. 500 years of praying. 500 वर्षांच्या प्रार्थनेला उत्तर आलं. Now the daughters of Zion आता सियोनाची कन्या can finally rejoice greatly. अत्यंत उल्हास करू शकत आहे. Think हालेलुया. about it. या सगळ्याचा बसल्या जागी, शाणी माणसं आहे आपण,
विचार करा. If God remembered a promise made 500 years ago, देवाला 500 वर्षांपूर्वी केलेलं अभिवचन आठवलं, how much more will He remember the promise He made to you this morning? आज सकाळी देव तुम्हाला जे वचन देत आहे ते विसरेल का देव? 500 वर्षानंतरही त्याला ते आठवलेलं आहे. See, He will not forget the promise He made yesterday. काल देवाने जे वचन तुला दिलंय ते विसरणार नाही. He will not forget the promise He made 10 years back. 10 वर्षांपूर्वी जे देवाने तुला वचन दिलंय ते विसरणार नाही. He will fulfill it देव ते पूर्ण करणार. in His time. देवाच्या वेळेत देव ते पूर्ण करणार. In His time, He will make all things beautiful. देवाच्या वेळेत देव सर्व काही सुंदर करणार. तो देव आहे. The Pharisees are grumbling. फरीसी तक्रार करायला लागले. Why? का? Because they forgot the prophecy. कारण ते भविष्यवाणी विसरले. But the children are shouting पण मुलं बाळ ओरडायला लागली because they recognize the king. कारण त्यांना राजा ओळखीचा समजला. Out of the mouth of babes, त्यांनी राजाला ओळखलं. बालकांच्या will ordain मुखाद्वारे praise. बालकांच्या मुखाद्वारे देव त्याची स्तुती आपल्याला जाहीर करेल. praise God. देवाला धन्यवाद. That sinful woman ती पापी बाई is weeping with joy. आनंदाने रडते. Why? पापी बाई आनंदाने रडते का? Because the 500-year-old salvation has finally knocked on her door. कारण 500 वर्ष जुनं तारण फायनली तिच्या दारावरती आलं. Praise God. आमेन. Don't let 500 years of history, 500 वर्षाचा इतिहास, let it not pass by you today. 500 वर्षाच्या इतिहासाला आज तुझ्या बाजूने असाच जाऊ नको देऊ. If He's coming to you, जर तो तुझ्याकडे एवढा इंटरेस्ट घेऊन येतोय then your Hosanna needs to be 500 years loud. तर तुझा होसाना सुद्धा 500 वर्ष जुना जोरात असला पाहिजे. Amen. आमेन. Amen. एवढे पण गळे काय सांभाळून ठेवायचे? कुणासाठी? Jesus said, येशू म्हणाले let the money changers go out of the temple व्यापार करणाऱ्यांना मंदिराबाहेर काढा. because the king of the ages is in the house. का अनादि काळाचा राजा घरात आलाय? बिझनेस करने वालों को बाहर निकाल. Let the Pharisees be out. पुरुषांना बाहेर काढ. Let my people be in. माझ्या लोकांना आत घे. माझ्या लोकांना आत घे. Let my disciples be in. माझ्या शिष्यांना आत घे. Let the people who have good voice be in. ज्यांचे आवाज चांगले आहेत त्यांना आत घे. ज्यांना ओरडता येतं, ज्यांना लाजा वाटत नाही त्यांना आत घे. Say that. हालेलुया. You need to have a 500-year shout to welcome King Jesus. 500 वर्षाचा जोराचा आवाज आपल्याला करायचा आहे येशूंचं स्वागत करायला. Amen. आमेन. And so today we are going to see the sections that were gathered there on that first Palm Sunday. तर त्या पहिल्या जावळ्यांच्या रविवारी कुठल्या कुठल्या पद्धतीचे लोक आणि लोकांचे वर्ग तिथे गोळा झाले होते आपण पाहणार आहोत. Now look, the king is coming. बघा राजा येत आहे. The disciples were rejoicing on the Mount of Olives आणि शिष्य जैतुनाच्या डोंगरावर आनंद करतायत because they were witnessing the fulfillment of messianic prophecy. कारण मसीहाची भविष्यवाणी पूर्ण झालेली ते आपल्या डोळ्यांनी पाहतायत तर ते आनंद करायला लागले. And they were celebrating the evidence of Jesus' identity. आणि येशूच आहेत ते हा पुरावा त्यांना कळला. त्याचा आनंद ते करत होते. Because they had seen so many miracles performed by Jesus. का अगणित चमत्कार त्यांनी येशूंच्या हस्ते झालेले तोवर पाहिले. The crowd had seen लोकांच्या गर्दीनं अगणित चमत्कार तोवर पाहिले होते. येशूंनी Jesus केलेले. perform countless miracles. येशूंनी अगणित चमत्कार तोपर्यंत केले होते आणि लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. And that alone proved that He is the divine one who has the authority. आणि त्यातून सिद्ध झालं की हा दैवी आहे, त्याच्याकडे अधिकार आहे. See, the raising of Lazarus. लाजर मेलेला जिवंत झाला. Many had witnessed it. अनेकांनी पाहिलं ना, गर्दी होती तिथे सुद्धा. And they heard also how Jesus called him out of the tomb in Bethany. आणि येशूंनी कसं बेथनी गावामध्ये लाजराला त्याच्या कबरेतून बाहेर यायला आवाज दिला की लाजरा बाहेर ये. It was fresh in the memory. आणि लोकांच्या आठवणीमध्ये ते ताजं होतं. लोक विसरलेले नव्हते. It just happened a few days कारण back. काही दिवसांपूर्वीच हे सगळं झालं होतं. And then restoring sight to the blind. मग अंधाला दृष्टी देणं. ग्लोरी ग्लोरी. And on his way to Jerusalem, आणि यरूशलेमेला जाता जाता he healed the man. त्याने माणसाला एका बरं केलं. In Jericho, he healed a man, यरीहोला एका माणसाला त्याने बरं केलं. including Bartimaeus also. बार्तिमे अंधा त्यालाही दृष्टी दिली. Then he cleansed the leper. मग त्याने कुष्ठरोग्यांचं कुष्ठ काढलं. They all saw सगळ्यांना दिसायला लागलं. सगळ्यांनी पाहिलं हे. that Jesus healed all the 10 lepers. आणि येशूंनी 10 कोड्यांना आरोग्य दिलं, कुष्ठरोग्यांना आरोग्य दिलं. लोकांच्या गर्दीने गोष्टी पाहिल्या आहेत. Because all this happened on his final journey towards the city. कारण हे सगळं येशू ख्रिस्तांचा जो फायनल प्रवास होता नगराकडे जायचा
त्यात घडलेलं आहे. त्या प्रवासात सगळं घडलं. And as Jesus descended down the Mount of Olives on a donkey, आणि मग गाढवावरती बसून येशू जसं जैतुनाच्या डोंगराखाली आले, they recognized त्यांनी ओळखलं that he was acting out the exact scene the prophet Zechariah had prophesied in Zechariah 9:9. लोकांच्या गर्दीनं ओळखून घेतलं की जकर्या 9:9 मध्ये जकर्याने जी भविष्यवाणी केलेली आहे हुबेहूब त्याच रीतीनं हे येशू गाढवावरती बसून येत आहेत. They कळलं? understood. क्लिक, He is प्रकाश the one. पडला. गायीच्या गोठ्यातला प्रकाश गर्दीच्या डोक्यात पडला. And so there are shouts of blessed is he who comes in the name of the Lord. मग त्यांच्या घोषणा सुरू झाल्या की जो प्रभूच्या नावाने येतो तो आशीर्वादित असो. It was not from their own thought. ते त्यांच्या विचारातनं आलेलं नाहीये. They picked it up from Psalm 118 verse 26. स्तोत्र संहिता 118 आणि त्यातल्या 26व्या वचनातून काढून त्यांनी ते केलेलं आहे. They picked up that verse. आणि ते वचन त्यांनी त्यावेळेला घेतलं. स्तोत्र संहिता 118:26. That which David also had ते prophesied. दाविदाने सुद्धा भविष्यवाणी करून सांगितलेलं होतं. And this outburst was so powerful आणि ही घोषणा एवढी जोरात झाली, सामर्थ्यवान झाली that Jesus said if they keep quiet, की येशू म्हणाले जर हे तुम्ही लोक शांत राहिलात the stones would cry out. तर आता दगड धोंडे ओरडतील. Because- पत्थर बोल उठेंगे, पत्थर बोल उठेंगे. Because कारण- the manifestation of the king could no longer be suppressed. राजाचं दर्शन किंवा राजाचं प्रगटीकरण आता कोणी थांबवू शकत नाही, दाबू शकत नाही. Amen. आमेन. What mighty work has Jesus done in your own life? जे काही महान कार्य येशूंनी तुमच्या स्वतःच्या जीवनात केलेलं आहे, Are you most thankful for it? तुम्ही देवाचे आभार मानताय का त्यासाठी? हा, की आम्ही आभारी माणसं येशूला. Because those people were praising for all the miracles they saw even in their own life. कारण या लोकांच्या गर्दीनं अशाही सगळ्या चमत्कारांसाठी प्रभूचे आभार मानले जे चमत्कार प्रभूने त्यांच्या स्वतःच्या जीवनात सुद्धा केलेले होते. And so we need to join them in the shout of praise. तर आपण सुद्धा स्तुतीची जी घोषणा करू त्यामध्ये त्यांना साथ दिली पाहिजे. And so this multitude of disciples was a parade of miracles. तर हा जो लोकांचा समुदाय तिथे आलेला होता, शिष्यांचा समुदाय जो आलेला होता, चमत्कारांची रॅली होती ती रॅली. So as Jesus descended the Mount of Olives, तर येशू जसं जैतुनाच्या डोंगराखाली आले he was not just surrounded by people. तेव्हा केवळ लोक येशूंच्या अवतीभोवती होते एवढं नाही. It was not just anybody just gathered there. म्हणजे रॅन्डमली आपल्या लोकांची गर्दी घेऊ नये असं नव्हतं ते. No, the नाही. people who understood who he was. ज्या लोकांना कळलं की येशू कोण आहेत ते लोक गर्दी करून जमा झाले. He ही was- भाड्यावर आणलेली गर्दी नव्हती, See? ती हृदय बदललेली गर्दी आहे. Yes. ती भाड्यावर आणलेली नाही. They were not hired on rent. These are They had changed people. witnessed it in their lives. त्यांच्या जीवनात त्यांनी ते पाहिलंय. See, he was surrounded by evidence of his own power. तर स्वतःच्या सामर्थ्याचा पुरावा अवतीभोवती पाहिला. And so there is a massive difference between religious noise and redeemed noise. तर धार्मिक गोंगाट आणि उद्धार पावलेल्यांच्या घोषणा या जमीन आसमानाचा फरक आहे. Praise God. धार्मिक गोंगाट नकोय, उद्धार पावलेल्यांच्या घोषणा पाहिजे. These are redeemed people. हे उद्धार पावलेले आहेत. See, today many people shout because the music is loud. आज अनेक लोक ओरडतात कारण की संगीत जोरात असतं. But on that Palm Sunday, पण त्या झावळ्यांच्या रविवारी they shouted ते ओरडले because the miracle was real. कारण चमत्कार खरा होता. Their life had changed. त्यांचं जीवन बदललेलं They होतं. saw blessings in their lives. त्यांनी स्वतःच्या जीवनात आशीर्वाद पाहिले होते. Bible says बायबल म्हणतं in Luke 19:37, लूकचा 19वा अध्याय त्यातलं 37व वचन, they praised God for all the mighty works they had seen. सर्व महान कृत्य जी त्यांनी पाहिली त्याबद्दल त्यांनी प्रभूचे आभार मानले. Did you see that? बघितलं ना? It was real joy. खरा आनंद, सामर्थ्याची shout. कृत्ये. लूक 19:37 जी सामर्थ्याची कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वावरून ते मोठ्याने बोलून स्तुती करू लागले. So this was not a rehearsal choir. तर रिहर्सल करून आलेली ही क्वायर नव्हती. No. नाही नाही नाही. It was a walking hospital. ते एक चालता दवाखाना, वॉक इन दवाखाना, It was a walking hospital. वॉक इन दवाखाना, It was ओपीडी. a living cemetery. आणि एक जिवंत जगणारं कब्रस्थान. Yes.
जगणारं कब्रस्थान. ओ व्हॉट वर्ड्स these are. जगणारं कब्रस्थान. Because कारण many of the graveyards were emptied. अनेक कब्रस्थानं रिकामी झाली होती बाय देन. And these were those miracle people walking around. आणि ही ती चमत्काराची माणसं सगळीकडे चालत फिरत होती. People were saying, see, this fellow was buried, he is walking now. लोक आपसात बोलवती, अरे ह्याला पुरलेलं, हा मेला होता माहितीये ना, पण आज बघ आपल्या बरोबर चालतोय. Say, असं some said, काही म्हणाले. look at those crazy people shouting. त्या वेड्या लोकांकडे बघ ना कसली ओरडतायत. Shouting at a man on a donkey. गाढवावर बसलेल्या माणसासाठी एवढी ओरडतायत. But if you look closer, पण तुम्ही जवळ जाऊन पाहिलं you do not see fans. तर तुम्हाला फॅन्स दिसणार नाहीत. You saw former victims तुम्हाला अगोदर जे बळी पडले होते ते दिसतील, who are now victors. जे आता विजयी आहेत. अगोदर बळी पडलेले आता विजयी असे लोक तुम्हाला अवतीभोवती येशूंच्या दिसतील. You are seeing people who are suffering with cancer now rejoicing. अशा लोकांना तुम्ही पाहाल की अगोदर ज्यांना कॅन्सर झाला होता पण आता ते आनंदाने जयघोष करतायत कारण Praise प्रभूने God. त्यांना बरं केलेलं आहे. And so who was in the shouting section? मग कोण होतं आरडाओरडा करायच्या घोषणा करायच्या त्या वर्गात कोण कोण होतं? These were not just followers of a celebrity. आणि हे केवळ सेलिब्रिटी मागे वेड्यासारखे फॅन फॉलोइंग करणारे फॅन्स नव्हते. No, नाही, नाही. these were ex-victims, तर हे अगोदर बळी गेलेले होते. ex-addicts. एक्स व्यसनी, Now, अगोदरचे व्यसनी now they are exhibiting the power of God. आता देवाच्या सामर्थ्याचं प्रदर्शन करतायत. हालेलुया. Amen. आमेन. काल रात्री एका माणसाने साक्ष दिली ना, कितीतरी वर्षांपासून त्याला दारू गांजा Yes, 20 गुटखा 20 वर्षापासून त्या माणसाला व्यसन होतं. दारू गांजा गुटखा. आणि आपल्याकडे तो यायला लागला तर प्रभूने त्याचं व्यसन घालवलं. See. तो म्हणतो या गोष्टींकडे आता मी बघत सुद्धा नाही. असली माणसं येशूंच्या अवतीभोवती Yes, these were the kind of people you were Ah. witnessing on Palm Sunday. ऐसे लोक प्रभू के इर्द गिर्द आ गए उस दिन. See. हालेलुया. की मी इतकी वाईट होते, एवढी घमंडी असली, पण आज येशूंच्या जवळ कारण जीवन See, बदललं. and that day they did not need a worship leader. आणि त्या दिवशी त्यांना वर्शिप लीडरची गरजच पडली नाही. They didn't need a worship leader to tell them to jump, to clap, to आणि त्या smile, दिवशी to त्यांना dance. गरज नाही No. पडली की प्रेज एंड वर्शिप लीडर आएगा फिर हमारे लीडर हमको बोलेंगे थोड़ा नाचो थोड़ा हंसो No. थोड़ा गाओ फिर हम करेंगे. त्या दिवशी ती गरजच पडली नाही. No, their own renewed life was doing the jumping and dancing and singing. And त्यांचं स्वतःचं नवीन झालेलं जीवन ओरडायला लागलं, नाचायला लागलं, गायला लागलं. See. हालेलुया. And so आमेन. there were many sections. तर अनेक वर्ग होते लोकांचे तिथे. One section was of the blind एक वर्ग अंध्या लोकांचा होता. who now saw. ज्या अंध्या लोकांना आता दृष्टी मिळालेली आहे ते तिथे होते. They carried a banner त्यांनी बॅनर आणला होता from the darkness club to the glow club. की त्या अंधाराच्या क्लब पासून आम्हाला ग्लो क्लब कडे आणणारा माणूस येशू. He is the one. See, he is बघा. riding on the donkey. गाढवावर बसून येत आहे. आम्हाला अंधारातनं चमकत्या प्रकाशाकडे आणणारा ते बॅनर घेऊन उभे राहिले. That section was huge. तो वर्ग मोठा होता ज्या अंध्यांना दृष्टी मिळाली. You remember the two that were calling on to Jesus? आठवतं ना ती दोघे जण आंधळे होते. येशूंना हाक मारत होते, Have mercy on us, Lord. आमच्यावर दया करा, आमच्यावर दया करा. And Jesus gave them sight. आणि येशूंनी दोघांना दृष्टी दिली. They were there. ते दोघं तिथे होते. बॅनर उन्होंने भी पकडा था. And then in John 9, मग योहान 9 the man who was born blind, जो माणूस जन्मापासून आंधळा होता he was there. तो तिथे होता. तो पण तिथे होता कि मैं तो पैदा ही अंधा हो गया था, इसने मुझे अच्छा किया. The one from Bethsaida, बेथसेदा पासचा एक where Jesus put mud on his eyes, जिथे येशूंनी त्याच्या डोळ्यांना चिखल लावला he was there. तो पण तिथे होता. The one in Capernaum, कफरनहूम गावातला एक he was blind तोही आंधळा होता and he was mute also. आणि तो आंधळा मुकाही होता. So who can stop him? आता त्याला कोण थांबवणार? आत्ताच मिळालं माझा. अभी मैं बोलने लगा है, अभी आणि तुम्ही परत मला गप्प बसा म्हणताय. आत्ताशी कुठं मी बोलायला लागलोय, मला ह्यानी बरं केलंय. मी नाही मी गप्प बसत नसतो. आपल्या मराठीत काही लोक म्हणतात ना, मी गप्प बसत नसतो. हालेलुया. And Bible says बायबल म्हणते in Matthew 15:30, मत्थय 15:30 many who were
blind were healed. जे अनेक आंधळे होते ते बरे झाले. That means म्हणजे that section of the blind people was a big section. ज्या अंध्या लोकांना नजर मिळाली त्या अंध्या लोकांचा वर्ग मोठा होता, कारण अनेक अंध्या लोकांना प्रभूने दृष्टी दिली होती. Maybe 50, 100, 200 people तर एक in that 50, section. 100, 200 माणसं तर त्या वर्गात त्या ग्रुप मध्ये होती जी आंधळी होती पण ज्यांना दिसायला लागलं. And let the Pharisees now try to shut them up. आता परुषांनी त्यांना शांत करायचा प्रयत्न करावा. ते परुषांना असं चिमटा See, they will give one testimony after the other. If you dare tell me anything, I'm not going to keep silent. Hallelujah. असं चिमटा- Why were these mighty works done? का बरं ही सगळी महान कृत्य झाली? Because in the Old Testament, कारण जुन्या करारात Bible clearly says बायबल अगदी स्पष्टपणे सांगतं only God is credited with opening the eyes of the blind. फक्त देवाला श्रेय आहे. अंध्या लोकांची दृष्टी उघडायचं श्रेय फक्त देवाला आहे. In Isaiah 35:5 says it. यशया 35:5 मध्ये लिहिलेलं आहे बघा. And Jesus used these miracles to prove he was the Messiah that was promised. आणि येशू ख्रिस्तांनी हे चमत्कार जे आहेत ते केले सिद्ध करायला पुराव्या सकट की ज्या मसीहाविषयी लिहिलंय तो येणारा मसीहा मीच आहे. So they were all standing together, तर ती सगळी माणसं एकत्र उभी असतील arm in arm. हातात हात घेऊन. And so a Pharisee walks by, आणि एक परुषी तेव्हा तिथून गेला असेल holding his expensive robe, त्याचा तो महाग झगा धरून, so he doesn't touch the beggars. म्हणजे भिकाऱ्यांना त्या झग्याचा स्पर्श होऊ नये. And the Pharisee says, आणि तो परुषी म्हटला असेल you men from the blind association, तुम्ही त्या आंधळ्या असोसिएशनची माणसं तुम्ही keep your noise down. तुमचा आवाज बंद करा. ग्लोरी ग्लोरी जोसेफ आय एम विथ यू ग्लोरी. Because कारण this is a religious walk, not a shouting match. धार्मिक रॅली आहे ही. हे काय आरडाओरडा करायचं काम नाहीये, मॅच नाहीये, ही धार्मिक रॅली आहे. And so the visionary team stops and looks straight into him. तर ज्या अंध्यांना दृष्टी मिळाली होती ते सगळे थांबले आणि सगळ्यांनी मिळून त्या परुषाच्या डोळ्यात डोळा घातला. And Bartimaeus comes in front. बार्थिमे ऍज अ लीडर पुढे आला. And Excuse me. Bartimaeus says, आणि बार्थिमे म्हटलं असेल एक्सक्यूज मी sir, you need to update your records. सर व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही तुमचा रेकॉर्ड थोडा अपडेट करा. Because that blind association is closed now. कारण की ती आंधळ्याची असोसिएशन आता बंद झालेली आहे. इट्स नो मोर ब्लाइंड असोसिएशन. We are rebranded by the king. राजाने आम्हाला नवीन नाव दिलंय. We used to be blind men's आम्ही association एकेकाळी आंधळ्याची असोसिएशन होतो. of Jerusalem. जेरुसलेमेतली, of बेथलेहममधली, Jericho. यरीहोतली We were the professional beggars आम्ही also. होतो. आम्ही पेशाकारी भिकारी पण होतो. We used to sit in the dust. अरे आम्ही मातीत बसून भीक मागितलीये. You people never gave us anything. तुम्ही लोकांनी आम्हाला काही दिलं पण नाही ना सर. Today, do you see us seated on the roadside begging? आज तुम्ही बघता का आम्हाला कधी असं रस्त्याच्या कडेला धुळीत भीक मागताना? Look at us now. आता बघा आमच्याकडे. Do we look like beggars? दिसतो का आम्ही कुठल्या Do अँगलने? we look like blind men? दिसतो आम्ही कुठल्या अँगलने भिकाऱ्यासारखे आणि आंधळ्यासारखे? जी सुनवली असेल ना बार्तिमेयूने त्या परुषाला, See, the one who sits on the donkey, जो गाढवावर बसलाय, all credit to him. सगळं श्रेय त्यालाय. त्याच्यासाठी ओरडतोय, त्यांनी केलंय. Today we have a new identity, we have a new name. आज आम्हाला नवीन नाव मिळालं, आज आम्हाला नवीन ओळख मिळाली. 4 लोक आम्हाला बघून सलाम ठोकतात, म्हणतात सिस्टर प्रेज द लॉर्ड. हे त्याच्यामुळे झालंय. The 2020 visionary team. आणि ती जी 2020 ची We are called the 2020 visionary team. 2020 ची बघणारी टीम आम्हाला म्हणतात. Praise God. विजनरी टीम. आम्ही द्रष्टे झालोय आता. And then another man comes, मग अजून एक आला असेल. John 9. योहान 9 मधला. हे अरे ये बाइबल सच सामने आ रहा है. आमेन. We are not the blind men anymore. आम्ही अंधे नाही आता. We are the official Jesus watchers. आम्ही ऑफिशियली येशूंकडे बघणारे लोक आहोत आता. I spent 30 years 30 वर्ष मी घालवली in a blackout. ब्लॅकआउट मध्ये. 30 वर्ष मी काळेपणात घातली. Where were you, you Pharisee? परुषी तुम्ही सर तुम्ही कुठं होता हो? Now तुम्ही I होता? can look at the blue sky. आता मला निळ निळ आकाश दिसतं. And I can see also your grumpy face. तुम्हाला आणि तुमचा चेहरा पण दिसतो बरं का सर, ज्याला आठ्या पडल्यात आठ्या. And I might as well look at the blue sky. आता मी निळ्या आकाशाकडे बघणं पसंत करीन. And look at my Jesus. आणि येशूंकडे बघणं पसंत And करीन. shout Hosanna. आणि होजाना ओरडेन. The Pharisee cannot stand to hear another testimony now. परुषाला आता सहन होईना की नको अजून एखादी साक्ष यायची पुढे, नको चला निघलो. He goes out. परुषी गेला. Can anybody stop you from shouting मला तुम्ही Hosanna? सांगा
कोणी तुम्हाला थांबवू शकतं का की होजाना ओरडू नको? हा, कोणी थांबवू शकतं? And so another blind man comes. अजून एक आंधळा आला असेल. Pharisee, just wait. नाही नाही, परुषी सर थांबा थांबा. One last thing. माझं राहिलं ना, मला बोलायचंय. I've never stopped reading the Bible ever since he gave me new eyes. जेव्हापासून त्याने मला नवीन डोळे दिले त्या दिवसापासून मी बायबल वाचायचं बंद नाही केलेलं, माहित आहे? Have you not read Isaiah 35:5? तर यशया 35:5 तुम्ही परुषी आहात, वाचला असेल ना? Then the eyes of the blind shall be opened. मग अंधांचे डोळे उघडणार आहे, वाचलं तर असेल ना? It is written there. लिहिलेलं आहे सर. This is speaking of him हे त्याच्याविषयी लिहिलेलं आहे who is सर. seated on the donkey. बघा तो गाढवावर बसून येतोय ना, त्याचं लिहिलेलं आहे सर. Pharisees are enough now. I will परुषी never be म्हटलं असेल. found on Palm Sunday ever. जावळ्यांच्या रविवारी परत कधी मी लोकांमध्ये येणार नाही बाबा. चला चला निघलो नाही, परुषी निघलो ही. And when Jesus was opening their eyes, आणि येशूंनी जेव्हा त्यांचे डोळे उघडले, he was saying, येशू म्हणत होते, check the DNA. डीएनए चेक कर. I am the God of Isaiah in the flesh. मी यशयाचा देवरूप धारण करून आलोय. चेक द डीएनए. कम ऑन, ब्रिंग इट ऑन. चेक द डीएनए. I am God manifested. मी देव स्वतः देहात आलेलो आहे. See, imagine you have a TV that has been black for 20 years कल्पना करा तुमच्याकडे एखादा टीव्ही आहे जो 20 वर्ष काळाचा आहे. and now you used it आता तुम्ही as वापरायला गेला, as a coffee table कॉफी टेबल म्हणून तुम्ही टीव्ही वापरताय. and you thought its purpose was to just hold your cup of तुम्हाला tea. असं वाटलं की त्या टीव्हीचा संकल्प एकच होता की त्याने माझ्या कॉफीचा मग त्याच्यावर ठेवावा. And then the manufacturer walks in आणि मग त्या टीव्हीचा जो कोणी फॅक्टरीवाला मॅन्युफॅक्चरर आला, मालक आला, and he touches the power button. आणि त्याने पॉवर बटनला स्पर्श केला Suddenly, आणि अचानक it's no more a coffee table. टीव्ही कॉफी टेबल राहिलं नाही, It's a high definition power into another world. तर दुसऱ्या जगामध्येच घेऊन गेला तो Your TV टीव्ही. operates immediately. HD टीव्ही एकदम लगेच सुरू झाला. You can imagine his joy. मग कल्पना करा त्या माणसाचा आनंद किती गगनाला मावेना असं झाला असेल. मी इसके ऊपर कॉफी रख के पी रहा था. On Palm Sunday, there was no crying. जावळ्यांच्या रविवारी बेटा रोना धोना नहीं होना. रोना धोना जावळ्यांच्या रविवारी नहीं होना. See? It can be a tears of joy, हा, but not tears of sin. आनंदाचे अश्रू येऊ शकतात की माझ्या पापांची येशूने केली क्षमा, तो किती चांगला आहे. पण Because बाकी रोना धोना नाही हो The सकता. Blind Men's Association thought that their life was to only beg. आंधळ्या लोकांच्या असोसिएशनला वाटलं होतं की आमचं जीवन भीक मागण्यातच जाणार आहे. But Jesus showed them पण येशूंनी त्यांना दाखवलं that their purpose was to behold and see. त्यांचा संकल्प पाहण्यात आहे, बघण्यात आहे. So change your label tonight. तर This आज morning. रात्री, आज सकाळी, आम्ही अजून रात्रीतच आहोत सॅटर्डेच्या, तर आज सकाळी लेबल बदला. Say, the world calls you single. The world calls you broken. जग तुला एकटं म्हणतं. जग म्हणते ते तुटे फुटे हुए लोग The आहे. world calls you sick. जग म्हणते ते एक बिमार लोग आहे. But the Zoe kind of life, पण जोई पद्धतीचं जीवन, it says, I have But the- considered your pain. तुझ्या वेदना मी पाहिल्या And that's why I have come म्हणून मी आलोय. on this Palm Sunday या जावळ्यांच्या to रविवारी tell you तुला सांगायला आलोय that I will give you salvation, मी तुला तारण देईन which बेटा, includes healing ज्यामध्ये and आरोग्य, blessing आशीर्वाद and आहे, deliverance सुटका आहे, and power. सामर्थ्य पण आहे. मी तुला देईन. मी तुझ्यासाठी आलोय. Let not grumpy people mute you. उदास लोकांनी आज तुम्हाला शांत करता कामा नये. The Pharisees have eyes but cannot see the manifestation. पुरुषांना डोळे होते पण त्यांना प्रदर्शन प्रगटीकरण काही दिसलंच नाही. But you have the Son, पण आज तुमच्याकडे तो पुत्र आहे so you have the vision. म्हणून तुमच्याकडे ती दृष्टी आहे. Amen. Amen. Now there was another section, अजून एक लोकांचा वर्ग असेल the section of the ex-dead. जे पूर्वी मेलेले होते. आता अंध्यांचं झालं. आता अजून एक वर्ग, एक ग्रुप था और एक ग्रुप था ज्याच्यामध्ये अगोदर जे मेले होते ना सगळे ते होते. And who was the head त्याचा हेड holding the banner? कोण बॅनर लेके कोण Lazarus. और He was holding the banner. दो बहने एक भाई The लाजर. main attraction. मेन अट्रॅक्शन ऑफ द फॅमिली लाजर. He lived in Bethany, तो बेथनी गावात राहायचा. right on the route of the parade. बस त्या परेडच्या त्या तिथेच
Imagine a man who was rotting in the cave म्हणजे तो माणूस कसा त्या गुहेत त्या कबरेत सडत होता 4 days earlier, 4 दिवस तो तसाच तिथे सडत होता and कुजलेला. now he's walking in victory. आणि आता विजयाने चालतोय. Can anybody dare stop him हाँ. praising Jesus? कुणात हिम्मत आहे त्या लाजराला जाऊन सांगायला की प्रभूची स्तुती करू नको. ओ हो. I mean, you cannot stop it. ऐसे पंगे ऐसे लोगों के साथ नहीं लेते बेटा जिनका उद्धार प्रभु ने किया है. Amen. Who can stop him? कोण थांबवणार त्याला? Then there was the widow of Nain's son. मग नाईन गावातली ती विधवा बाई तिचा मुलगा असेल. He was walking with Lazarus. तो लाजरा बरोबर चालत आला असेल की मैं इनके ग्रुप का Say, मैं इनके ग्रुप का मैं मरा था ना जीसस आए तो मैं जिंदा हो गया. Lazarus was sharing his testimony. हाँ. This fellow was sharing his testimony. लाजर त्याची साक्ष सांगत होता तर हा ह्याची सांगत होता मेरे साथ भी ऐसा ही हो गया. And so there was Jairus' daughter also. मग यायराची मुलगी पण असेल. And she said, ती म्हटली असेल Daddy, you go ahead. डॅडी तुम्ही पुढे जा I will stay with these people. मी या ग्रुप मध्ये थांबते ये मेरा ग्रुप है. वाह वाह क्या बात है Praise God. क्या बात है क्या बात है सर आपको सलाम है. And she didn't go alone. एकटी गेली नाही ती आणि She held the little boy's hand who had demon on him, तिने लहान मुलाचा एका हात धरला ज्याच्यावरती सैतान होता. but now was set free. पण आता तो मोकळा झाला होता. अशा एका लहान मुलाचा हात धरून यायराची मुलगी आली. Amen. आमेन. They both went into the sanctuary, the आणि temple of God. दोघे देवाच्या मंदिरात गेले. And so you have the resurrected girl here and the delivered boy. तर इथे पुनरुत्थित मुलगी आहे जिला जीवन मिळालं. सुटका मिळालेला लहान मुलगा आहे ज्याच्यातला सैतान गेला. They are walking hand in hand आणि past the दोघं ती लहान priest. मुलगी आणि तो लहान मुलगा दोघे हातात हात घालून आतमध्ये देवाच्या मंदिरात येत आहेत. They were not just walking, आणि फक्त चालतायत असं नाही they were living evidence. तर एक जिवंत पुरावा असं गात येत असतील. तुझ्या मंदिरी पाय वळू दे आज नव्याने मला ख्रिस्त कळलेला. रोज रोज कळू दे तुझ्या मंदिरी पाय वळू दे. Praise God. हालेलुया. Amen. चर्च में आना कुछ सादी बात नहीं होती. Amen. ये मंदिर है. There is not a single person here who can say, God never blessed me. एक माणूस असा इथे गर्दीत नसेल जो मध्येच उठेल आणि म्हणेल प्रभुने मला नाही आशीर्वाद दिला. एक भी नहीं खड़ा रहेगा. इधर से गेट तक और इधर से ऊपर तक कोई नहीं खड़ा रहेगा. And so the temple courts are crowded. तर मंदिराच्या अंगणात गर्दी. The smell of incense is everywhere. धुपाचा सुगंध सगळीकडे. Suddenly these two kids come running in. अचानक ही दोन छोटी मुलं धावत आत येतात. They are crossing every restrictions that are kept in the temple. आणि जी सगळी मंदिरामध्ये बंधनं लावली होती Yes. कायदे लावले होते ते सगळे कायदे तोडून ही दोन मुलं आत येतात. Because Bible says in Matthew 21:14, कारण मत्थय 21 आणि त्यातलं 14वं वचन बायबल म्हणतं Jesus entered that premise. येशू त्या आवारात आले. Every rule was broken that day. आणि येशू त्या आवारात आले तर त्या दिवशी तिथले सगळे नियम तुटले. Jairus' daughter and the ex-dead princess, यायराची मुलगी ती पूर्वी मेलेली 12 years old, 12 वर्षाची now full of life, आता जीवनाने ओतप्रोत भरलेली holding the hand of the boy आणि त्या लहान मुलाचा हात धरून आत येते. who was thrown in the fire and the water by the devil. त्या लहान मुलाला आठवतं सैतान आगीत टाकायचा पाण्यात फेकायचा. आठवतं ना तो Now मुलगा. he is calm, आता तो आलेला आहे his eyes clear. आणि त्याचे डोळे क्लिअर आहेत. There is no longer the spirit of fear in him. आता त्याच्यामध्ये भीतीचा आत्मा नाही. त्याला सैतान आता लागलेला नाही. Then come all the other children. मग बाकीची सगळी मुलं आत आली असती. See, the Bible does not mention every person in that Palm Sunday crowd. आणि बायबल ना जावळ्यांच्या रविवारी आलेल्या गर्दीमध्ये कोण कोण माणसं होती त्या सगळ्या लोकांची नावं तर सांगत नाही. But imagine the scene. पण तुम्ही चित्र रंगवा ना. Because Jesus didn't just heal their shattered bodies. कारण येशूंनी फक्त त्यांच्या विखरलेल्या देहांना आरोग्य दिलं एवढंच नाही. He broke even the social barriers that were there in the family. येशूंनी फॅमिलीमध्ये जी सामाजिक बंधन आली होती ना परिवारात फॅमिलीमध्ये ती पण सटासट तोडली की कम ऑन गेट आउट. हालेलुया. This is the house of God. हे देवाचं घर आहे. Not built of stone, हे काय दगडांनी बांधलेलं नाहीये. but built of people who were once lost. हे लोकांनी बांधलंय जे एकेकाळी हरवलेले होते But now they are found. व आता सापडले. This is the church of the sheep of his pastures. हे असं चर्च की जिथे
त्याच्या हिरव्यागार कुरणातली मेंढरं आहेत. Say, you all stand today as a testimony आज तुम्ही प्रत्येक जण साक्ष म्हणून उभे आहात. of what that king who is seated on the donkey did for you. तो जो गाढवावर बसलेला राजा त्याने तुझ्यासाठी जे काही केलं त्याची साक्ष म्हणून तुम्ही प्रत्येक जण आज इथे आहात. The king who has power over the grave. ज्या राजाचं कबरेवर सामर्थ्य आहे, The king who has the power over the storm. ज्या राजाचं वादळावर सामर्थ्य आहे, The king who has the power over the demons. ज्या राजाचं सैतान भूत दुरात्म्यांवर सामर्थ्य आहे. People are saying, लोक म्हणतात look, बघा, she is the one who was dead. मग लोक मंदिरात बोलायला लागले, अरे ही मेलेली जीवन झाली तीच आहे ही. The same girl. अरे तीच मुलगी आली बघ. And suddenly that boy who was delivered, he comes running. आणि मग अचानक तो लहान मुलगा ज्याला सैतान सोडून गेला तो धावत आला And असेल he is leaping. आणि तो And he is तिथे shouting, उड्या मारत असेल, ओरडत असेल, Hosanna to the होजाना highest. होजाना होजाना परमोच्च स्थानी होजाना होजाना. Oh, they say he is the same boy. मग लोक म्हटले असते, अरे हाच मुलगा आहे, तोच मुलगा आहे And Jairus याईर. and that boy's father meet together. आणि त्या लहान मुलाचे वडील आणि या मुलीचा बाप याईर एकत्र भेटले असतील, They hold hands. त्यांनी हात धरले असतील. This Jairus, हा याईर who was the official of the synagogue, जो एवढा मोठा सभागृहातला ऑफिसर आहे, इतना बडा आदमी, who will never meet an ordinary person जो कधी साध्या माणसाशी हात मिळवणार नाही आणि भेटणार नाही, कारण शान के खिलाफ आहे. because कारण that father who was an ordinary man, तो एक बाप त्या लहान मुलाचा एक साधा माणूस होता, but this one's a man of status. पण याईर फार प्रतिष्ठित माणूस होता. And the demonic father, आणि त्या सैतानी मुलाचा ज्याच्यातनं सैतान गेला त्या he was an मुला ordinary person. तो मुलगा एक साधारण मुलगा होता ना, साधारण घरचा होता. But both these fathers met पण हे दोन्ही बाप भेटले because Jesus broke every wall कारण of येशूंनी separation. प्रत्येक भिंत तोडली. अमीर और गरीब की वॉल तोड़ने वाला जीसस है. Amen. आमेन. इधर सब एक साथ बैठते ना, किसी की चेयर फिक्स्ड नहीं है. And so when Jesus entered the temple, तर येशू जेव्हा मंदिरात आले, what did he do? काय केलं? He first cleared the whole house. पहिलं येशूंनी सगळं घर क्लिअर केलं. हा, मला ते ट्रेडिशनल ख्रिश्चन हा. हे ख्रिश्चन तसं मला ना ते नामधारी people who have a testimony should be here. साक्ष असलेली आत ठेवा, पारंपरिक नामधारी बाहेर काढा. See, he overturned the tables of the money changers. आणि व्यापारांची सगळी टेबल, व्यापार करणाऱ्या व्यापारी लोकांची टेबल त्यांनी पालथली. See, हा, आणि बाहेर काढलं त्यांना की बाहेर निघलो. purified the temple. संपूर्ण मंदिर त्याने शुद्ध केलं की ज्यांच्या जीवनात साक्ष आहे त्यांना ठेव, जो नाम के लिए है उनको बाहर And निकाल. Bible says some people who were sick and lame came to him. आणि बायबल म्हणतं काही लंगडे आजारी लोक येशूंकडे तेव्हा आले. He healed them there also. येशूंनी तिथेही त्यांना बरं केलं. ओ हालेलुया, आय लव्ह यू लॉर्ड. See, the children saw the parade on the mountain. Now they are seeing the healing in the temple. लहान मुलांनी डोंगरावरची रॅली पाहिली, त्याच लहान मुलांनी आता मंदिरातलं आरोग्य घडताना पाहिलं. Can you remove that testimony from those two children's heart? त्या दोन लहान मुलांच्या हृदयातनं ती साक्ष तुम्ही काढू शकता का बाहेर? No. ती मरतील पण ती येशूंना सोडणार They नाही. are running, crying, shouting through the corridors. ती त्या सगळ्या अंगणामध्ये धावतायत, ओरडतायत, जयघोष करतायत. Hosanna to the Son होसाना, of David. होसाना, दाविदाच्या पुत्राला होसाना. Yes, Matthew 21:15 says that. मत्थय 21 अध्याय त्यातल्या 15व्या वचनात लिहिलंय, उघडा तुम्ही स्वतः वाचा, लिहिलेलं आहे. And the chief priest was so displeased आणि मुख्य याजक एवढा नाराज झाला, because for the first time रागे भरला, चिडला, कारण पहिल्यांदा the temple which was so quiet ते मंदिर एकदम शांत असायचं. with all the daily rituals and customs आणि and त्या मंदिरात ceremonies, जे मंदिर एकदम शांत असायचं, मंदिरामधल्या रूढी प्रथा विधी सगळ्या शांततेनं पार all पडायच्या. serious business. सगळं अगदी गंभीर कामकाज जो मंदिरात चालायचा. Imagine a serious priest trying to silence all of them. कल्पना करा, एक असा एकदम गंभीर याजक येतो आणि त्यांना श्श, श्श, You, Jairus' daughter, be silent. हे यायराच्या पोरी गबस, This is a house of prayer. हे प्रार्थनेचं घर आहे, And शांतीने prayer करा. शांतीनं प्रेयर करायचं. हो का? The girl said, मुलगी म्हणाली, Sir, सर I was dead. सर सर मी मेले होते. 3 weeks ago I was dead. 3 आठवड्यांपूर्वी सर मी मेले होते. फॉर युअर If I cannot shout in my father's house, where will I shout? बाप्पाच्या घरात नाही ओरडले तर काय तुमच्या घरात येऊन ओरडू का? बाप्पाच्या घरातच ओरडणार ना मी. And the priest said, मग याजक म्हटलं, You little fellow, ए हा कोण छोटा? she is crazy. Why are you shouting? ही वेडी झाली, तू कशाला ओरडतो? I used to fall in the fire and the water. अहो मी पण पाण्यात आगीत पडायचो, माहिती का? काका काका परुषी काका, मी पण आगीत आणि पाण्यात पडायचो, परुषी काका. And this Jesus healed me. या येशूंनी मला बरं केलंय. You should be happier. तुम्ही आनंदी असायला पाहिजे. तुम्ही एवढे गंभीर, एवढ्या वर्ष
वर्षापासूनचे परुषी काका. कम ऑन, हालेलुया. I mean, what to say? काय सांगू, किती सांगू, बोल. और क्या बोलू बेटा, कि जीसस तेरे लिए सच्चा बन जाए. बोल, मुझे क्या बोलूं, जो चाहिए वो देगा मैं, बट वो है ही जिंदा और सच्चा. आज भी यीशु जिंदा है. I mean, हम दोनों सुनाने आए हैं. and each one of them is giving a testimony. आणि प्रत्येक जण साक्ष देत असेल. प्रत्येक जण कोणी म्हणणार नाही माझ्या जीवनात साक्ष झाली नाही. त्यांच्या जीवनात झाली ते झाले. तो जिवंत आहे, तो खरा आहे. You cannot keep people silent. तुम्ही लोकांना नाही आजच्या दिवशी शांत ठेवू शकत. वो बोलना ही गलत है. शांत रहो, शांत And रहो. when Jesus must have seen these priests were arguing with these two children, आणि येशूंनी जेव्हा बघितलं असेल की हा याजक या लहान मुलांशी वाद घालतोय, he defended them. मग येशू त्यांचा बचाव करायला आले असतील. बच्चे मेरे, He said, म्हणाले, have you not read? वाचलं नाही? Out of the mouths of babes have adorned praise. बालकांच्या मुखातनं स्तुती बाहेर पडणार. परुषी सर, तुम्ही वाचलं नाही? They didn't have anything to say. मग काय बोलणार परुषी? वाचा बंद, वाचा बंद. इनकी वाचा खुली तो इसकी वाचा बंद. Say, while the secret disciples like Nicodemus were hiding behind pillars, निकोदेमासारखे गुप्तपणे झालेले शिष्य एखाद्या पिलर मागे लपलेले, these kids moved to the front row of the temple. पण ही मुलं मात्र अगदी पुढे आली. ती काही निकोदेमासारखी लपली नाहीत कुठे. They did not care about status. या मुलांनी काही स्टेटसची पर्वा केली नाही की लोग क्या कहेंगे. See? जिसको जो कहना है को. They wanted to be near the source. त्यांना त्या उगमापाशी जायचो. इथून मिळतं का, मी इथेच बसताना टोकणार आहे. इथून होतं का, मी इथंच राहणार आहे. I mean, right in the temple they walked with Jesus. अगदी मंदिरात येशूंसोबत ते चालत आले. ओ हालेलुया. Because they had seen wonderful things happen before their own eyes. कारण स्वतःच्या डोळ्यांसमोर त्यांनी अद्भुत कार्य होताना पाहिलंय, जे आम्ही पाहिलंय. म्हणून एवढ्या तन्मयतेनं आम्ही बोलू शकतो आणि सांगू शकतो, See, येशू जिवंत There आहे. will always be somebody who will be telling you your joy is improper. आणि कोणी ना कोणी नेहमीच तुला असंच सांगणार, इतना क्या खुश होना है, इतना खुश नहीं होते, थोडा सिरियस बन. त्यांना म्हणायचं मेरा घर छोड. Shout anyway. You have to shout. तुम्ही ओरडायचं. बोलणे का, प्लीज आय एम सॉरी बट यू गो आउट. आम्ही इथे हसणार आणि ओरडणार. Like that little girl, like that little boy. जसं त्या लहान मुलीनं केलं, त्या लहान मुलानं केलं. Your testimony is a mighty work. अरे तुझी साक्ष महान आहे. मला बरं कोणी केलं, त्यांनी केलं ना. मला कोणी हे दिलं, त्यांनी दिलं ना. कोणी तारण दिलं, त्यांनी दिलं ना. Your presence in the temple today is a proof that your आज- king is alive. मंदिरामध्ये तुमचा जो सहवास आहे, आज मंदिराची हजेरी तुम्ही लावलेली आहे, हा पुरावा आहे की तुझा राजा जिवंत आहे. If the stones are ready to shout out, how much the living people who have a testimony should shout. दगडं ओरडायला तयार आहेत. जशा जिवंत लोकांमध्ये जी साक्ष झाली आहे, ते का ओरडायला तयार असू नये? जेव्हा दगडं ओरडायला तयार आहेत, then it will be shame on us की दगड ओरडायला लागली आणि आपण नाही. Because today you are not just attending a service. का आज तुम्ही केवळ सर्व्हिसला हजेरी लावायला आला एवढं You नाही. are occupying the temple with the praises because of what he has done for आज you. तुम्ही मंदिरामध्ये जागा तुमच्या स्तुतीने भरून टाकलेली आहे, कारण त्याने तुमच्या जीवनात जे कार्य केलंय त्याबद्दल. हो हालेलुया. Why did Jesus clean the temple? का येशूंनी त्या दिवशी मंदिर साफ केलं? He cleaned it so that the real worshippers would come right in. येशूंनी त्या दिवशी मंदिर अशासाठी साफ केलं की जे खरे आराधक आहेत त्यांना पुढे आण. Yes. खऱ्या आराधकांना पुढे आण. The Pharisees didn't like it. परुषांना अर्थातच नाही आवडलं. They wanted the temple to have its decorum and silence. कारण परुषांचं कसं की मंदिर आहे, शांतच असलं पाहिजे. See, they were not really very angry because of the children jumping up, but the children saying Hosanna. त्या परुषांना मुलं उड्या मारत होती म्हणून राग नाही आला, पण उड्या मारणारी मुलं होजाना म्हटली. Hosanna to the son of David. आणि ते पण दाविदाच्या पुत्राला होजाना. ते त्यांना खटकलं. तिथं परुषांना राग आला, Because this is the royal title कारण की हे शाही टायटल आहे. only given to the Messiah. केवळ मसीहाला दिलेलं टायटल आहे. See, होजाना, the children होजाना. understood. मुलांना कळलं. These thick-skinned didn't understand. या जाड्या निबर कातडीच्या परुषांना नाही कळलं. See, it was a blasphemy for them. त्यांना ही निंदा वाटली.
because they didn't believe Jesus to be the पण Messiah. त्यांनी विश्वासच ठेवला नाही ना की येशू मसीहा असू शकतात. See, they were used to having a different kind of sound. आणि त्यांना वेगळ्या पद्धतीच्या आवाजाची सवय The होती त्यांना. trumpet sound they liked. त्यांना तो करण्याचा आवाज आवडायचा पुरुषांना. And sometimes the Levites used to sing Hallel, आणि कधी कधी लेवी गायचे काय हलेल. and so they liked it. तर पुरुषांना तेवढं आवडायचं की हलेल. But this Psalm 118, 26, they didn't like. स्तोत्र संहिता 118:26 हे लोक बोलतायत नाही आवडलं त्यांना. And it was a massive festival day आणि असा मोठा सणाचा दिवस झाला तो, because the fruit was on display. कारण फळांचं प्रदर्शन झालं. See, all the healed people were there. सगळी आरोग्य पावलेली माणसं गोळा झाली. Amen. कुणाचा जीव बरा झाला, कुणाचा आत्मा जीवन झाला, See. कुणाचं शरीर बरं झालं. So Jesus was seeing the fruits and he was rejoicing. तर येशू फळं बघत होते आणि आनंद करत होते. Remember लक्षात घ्या, how he cursed the fig tree because it had no fruit. आठवतं येशूंनी कसं अंजिराच्या झाडाला शाप दिला. का दिला? की झाडाला फळ नाही. He said, I don't want leaves. येशू म्हणाला मला पानं नको, फळ पाहिजे. He goes against the leaves. त्या पानांविरुद्ध गेले येशू Amen. आणि म्हणाले फळ द्या, फळ. Why? He का? wanted to save the fruit. का मला फळं वाचवायची आहेत. See, there were many leaves in that temple. He removed all of them. हा, त्या मंदिरात अनेक पानं होती. सगळ्या पानांना येशूंनी बाहेर काढलं आणि म्हटले फळांनी राहा, पानांनी जा. And so that first Palm Sunday, तर तो पहिला झावळ्यांचा रविवार you could see the real fruit, तुम्हाला खरं फळ बघायला मिळेल. including all the children also. सगळी लहान लहान मुलं जी बरी झालेली, ज्यांच्यातनं सैतान गेलेला, जी जिवंत झालेली, मग लाजराचा एक ग्रुप, मग त्या आंधळ्यांचा जो बरा झालेला एक ग्रुप, Praise God. मग रक्तस्रावी स्त्री पण असेलच. Amen. आमेन. All of them. I mean, there are many. I have no time to तसे explain तर all of अनेक them. अनेक लोकांचे ग्रुप असणार आहेत, पण मला सगळ्यांचं बोलता येणार नाही. There were so many of them. एवढे सारे असणार आहेत. मी असते तर मीही गेले असते. मेरा भी एक ग्रुप रहता. मेरा तो 100% रहता हूं. मैं जोर से चिल्लाती प्रभु प्रभु प्रभु. Everybody was there. सगळेच होते. Even that woman ती बाई, with that alabaster box, ती सुगंधी द्रव्य घेऊन आलेली, she was there. ती पण होती. किती ओरडले तिला, काय केलं हे, कशाला केलं हे, असं कुठे होतं का. That sinful woman of the town, ती गावातली पापी बाई, she was there. व्यभिचारी, ती पण होती. But Simon was not there. शिमोन नव्हता. वो कैसे रहेगा. सायमन नहीं था, वो कैसे रहेगा. Because she is the living proof of the forgiveness she received. कारण जी क्षमा तिला मिळाली होती व्यभिचारी बाईला, त्या क्षमेची जिवंत साक्ष ही बाई. So that was another section. मग तो वेगळा ग्रुप असेल. I think so. Another woman caught in adultery, she must have joined her. मग जिने अजून एखादी जिने व्यभिचार केला, तिच्या हातनं व्यभिचार झाला, ती पण त्या ग्रुप मध्ये आली असेल. And she must have told the other woman, मग ती दुसरीला म्हटली असेल, this is the very spot हीच जागा, where the men once held stone to kill me. हीच जागा ज्या जागेत एकदा पुरुषांनी लोकांनी हातात दगड धरली होती मला ठेचून मारायला. आणि येशू बोलले. And the Pharisee must have seen, तर पुरुषांनी बघितलं असेल, oh, ओ this lady also is here. ही बाई पण आली, Why she is here? कशाला आली. हे असली टेंशन असल्यांनाच येतात. ये क्यों आया. अरे आया तो आया, प्रभु के घर में आया, तेरे को क्या प्रॉब्लम है. Her testimony ये is the क्यों आया? loudest. तिची साक्ष मोठी है. ये क्यों आया म्हणजे अपना घर है क्या, प्रभु का घर है, कोई भी आएगा जिसका जीवन बदला है. And so Pharisee must have said, तर परुषी म्हटलं असेल, see these two ladies, पाहिलं का या the दोन most बायका, sinful woman. सगळ्यात पापी. And that lady, I was almost killing her हो with a ना. stone. आणि त्या एकीला तर मी ऑलमोस्ट दगडाने मारणारच होतो. But because of this one who is seated on the पण हे donkey, गाडवावर बसून जे येत आहेत ना, त्यांच्यामुळे I spared her. सोडलं मी. कारण ते बोलले, नसेल जो कोणी पापी तुम्हामध्ये, दगड मारा त्याने तिला आधी. And she must have कसा said, मारणार ना आम्ही, कारण आम्हाला आमचं माहिती आहे, आम्ही पण पापीच आहे. and so she must have said, yes, मग ती म्हटली असेल, हा he saved me. हा, यानेच मला Otherwise you तारलंय. Pharisees हा. were ready to stone me. मग ती That- बाई तर त्या दिवशी जोरात बोलली असेल, ह्यानेच मला तारलंय, तुम्ही तर मला मारायला तयार होता सर. See, both of them must have held hands तर दोघींनी हात धरले असतील and shouted out, आणि Hosanna. जोरात ओरडल्या असतील परुषाच्या कानात, होसाना. And then the Pharisee says, मग परुषी म्हटलं असेल, but look who is coming behind them. ओ लुक त्यांच्या मागून कोण येत आहे. Zacchaeus. Zacchaeus was a wee little man, wee See, little man was he. He is not hiding under.
under the branches anymore. आणि तो आता झावळ्यांमागे लपत नाहीये. He's looking tall today. आज उंच दिसतोय रे. हा, आज जग्गा उंच दिसतोय रे. क्या हिलबिल डाल के आया क्या? Oh, is it that same thief from Jericho? यरिओतला तोच का तो जकातदार चोर? And Zacchaeus is shouting back, आणि जक्काय परत ओरडला असेल. I gave it all back. ओ एक्सक्यूज मी सगळ्यांचं चारपट परत केलंय. जीवन बदललंय माझं. असं कसं तोंडाला हाड ठेवा. जक्काय बोलला असेल आज दिन मेरा है. I gave it all back. मी And 4 times. हा चारपट परत केलंय. बोलना मत. Because he came to my house. कारण माझ्या घरी आलेले ते येशू. He saved my life. माझं जीवन वाचवलंय त्यांनी. मी चारपट परत केलंय. And then मग another one joins him. अजून एक आला असेल. He says, म्हणला असेल I am also your partner. मी तुमचा Who पार्टनर. are you? कोण तू? I am Matthew the tax collector. मैथ्यू जकातदार. आपके ही लाइन का मैं भी. अपन दोनों का बिजनेस सेम था ना. अपन दोनों का बिजनेस. तू भी खाया मैं भी खाया. चारपट तू दिया मैंने भी दे दिया. Amen. हालेलुया. वर्ड ऑफ मैसेज. वन ऑफ द क्लासिक एंड्रू भैया याद रखना. वन ऑफ द क्लासिक. Praise God. लोगों को बड़ा अच्छा लग रहा. आपल्याला मंदिरात जागा मिळाली ना. लोकांना आनंद होतोय. सगळ्यांनी नाकारलेले त्याने स्वीकारलेले. इसलिए लोग खुश हो. All the outcasts are in the church. सगळे नाकारलेले वाईट टाकलेले आज चर्च मध्ये. All the sinners are in the church. सगळे पापी आज चर्च मध्ये. All the healed ones are in the सगळे church. आरोग्य मिळालेले आज चर्च मध्ये. All the blessed ones are in the सगळे church. आशीर्वादित आज चर्च मध्ये. A Jairus is here. याही इथे आहे. A Zacchaeus is here. जक्का इथे A आहे. Bartimaeus is here. फातिमा इथे आहे. पापी बाई इथे आहे. माझ्या समाजाने मला सोडलीये बेटा. येशूनी घेतलीये. And Zacchaeus said, जक्का म्हणाला you don't understand, sir. I was a stone. सर तुम्हाला कळत नाही मी दगड होतो. I was cold, hard-hearted. एवढा कडक होतो. माझं हृदय म्हणजे दगड. I only cared for gold. मला फक्त सोनं पैसा मागताय सोनं मागताय. But Jesus touched me. पण येशूंनी मला स्पर्श केला. And today I don't shout. आणि आज जर मी ओरडलो The नाही very road that I am standing on तर ज्या रस्त्यावर मी उभा आहे तो रस्ता will burst into cheers. स्फोटासारखा असा म्हणजे स्फोट होईल त्या रस्त्याचा. मी जर नाही ओरडलो तर. Matthew is having tears in his मथ्याच्या डोळ्यात अश्रू आले असतील. त्याच्या बिरादरीतला बंधू जक्कय त्याचं ऐकून See? की बंदा बदल गया मैं भी बदल गया. He is not just a teacher, he is a liberator. फक्त शिक्षक नाही आहेत येशू. सुटका देणारे. He is a healer. येशूंचं एक नाव मुक्तीदाता आहे. मुक्ती दिलाय येशू नाव. Maybe he must have brought that rich robe that he was once wearing as a tax आणि collector. एकेकाळी जकातदार म्हणून एक जो शाही झगा तो घालायचा तो झगा घेऊन आला असेल And he must have removed it आणि काढून टाकला असेल मग तिथे त्याने. and thrown it in front of the donkey on which Jesus was आणि त्या riding. गाढवासमोर फेकला असेल की सर ह्याच्यावरनं येऊ दे तुमचं गाढव. Because it is now gone. का आता तो झगा गेला माझ्या new पापांची. आणि जखय नवीन जखय उभा राहिला. Blessed is the king who saved a thief like me. माझ्यासारख्या चोराला ज्याने तारलं तो राजा आशीर्वादित असो. ब्लेसेड इज ही who comes in the name of the Lord. Mary Magdalene also is there. मरिया मगदलिनी पण तिथे होती. She also had a testimony. तिची पण साक्ष होती. She said, this man removed 7 demons from me. ती म्हणली असेल ह्यांनी माझ्यातनं 7 भूतं काढली आहेत. 7 लागली होती मला. How can I not shout? कसं काय मी नाही ओरडायचं आज. कसं काय मी नाही बोलायचं. स्तुती नाही करायची आज. Even the Samaritan woman at Jacob's well, she was there. याकोबाच्या विहिरीपाशी ती शोमरोनी बाई पण असेल तिथं. She joined the adulterous woman त्या team. व्यभिचारी बाईच्या ग्रुप मध्ये ती आली असेल की उसका लाईफ थोडा सिमिलर ना. एक नाही 5 नवरे सिमिलर. सध्या ज्याच्यावर राहते तो आणि वेगळाच. See, her life also was changed. तिचं So they life- were in one section. तिचं लाईफही बदललं. तिचंही जीवन बदललं. तो वो औरतों का एक ग्रुप. Amen. आमेन. Revelation 12:11 says, प्रगटीकरण 12:11 म्हणतं they overcame him by the blood of the Lamb and Oh. by the word of their testimony. त्या कोकऱ्याच्या रक्ताद्वारे आणि त्यांच्या साक्षीच्या शब्दाद्वारे त्यांनी विजय घेतला. आमेन. कोकऱ्याच्या रक्तामुळे साक्षीच्या वचनामुळे ते जिंकले. Amen. आमेन.
And then there was a mercy team. आणि मग ते दया नावाची एक टीम असेल. That man was there who was 38 years afflicted. हो ना, तो असेल ना तिथला 38 वर्ष पांगळा तळ्यापासचा. बाबा बरं व्हायचं का, तो होता तिथं. बाबा He बरं was there. व्हायचं तो वो भी था. मी म्हणते ना शनिवारी पास्टर जेव्हा बोलतात तेव्हा की त्या बाबाला येशूनी विचारलं, बाबा बरं व्हायचं का. He is walking. तो आला चालत. Who can stop him? कोण त्याला Can you थांबवणार. stop him? तुम्ही थांबवू शकता त्याला. तो म्हणेल व्हॉट्स युअर प्रॉब्लेम, मी बरा झालोय. अरे व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, मी बरा I झालोय. mean, on that day, all ex people were there. त्यावेळेला त्या दिवशी सगळे एक्स लोक होते. And their lives were shining now. त्यांची जीवन आता चमकत होती. जीवन बदल गया जब से प्यारा यीशु आया, मेरा जीवन बदल बदल गया. होना चाहिए. The mercy section must stand, isn't it? आणि दयेचा ग्रुप, दयेचं सेक्शन पण उभं पाहिजे ना If तिथे. Jesus has touched your life, येशूंनी जर तुमच्या जीवनाला स्पर्श केलाय if he found you like the sinful woman, आणि येशूंना जर तू पापी बाई सारखी सापडली, if he called you down like Zacchaeus, आणि येशूंनी जर तुला जक्क्यासारखं खाली बोलवलं, if he raised up your daughter from the dead, येशूंनी जर तुझ्या मेलेल्या मुलीला परत जिवंत केलं, then you are the evidence. तू पुरावा आहेस. तू पुरावा आहेस. काय झालंय तुला, तू पुरावा आहेस. You are the fruit that God is looking for. तूच ते फळ आहेस ज्याला शोधतायत येशू. तूच ते फळ आहेस. Let the money changers go out. Let the व्यापार Pharisees go out. व्यापार करणाऱ्यांना जाऊ दे, परुषांना जाऊ दे. Only you have to be inside. तू आत राहा, तू आत राहा. And today, आणि आज each one has got a testimony. प्रत्येकाच्या जीवनात साक्ष आहे ना. जशी माझी तशी तुझ्याही जीवनात काहीतरी असेलच ना बेटा. कुछ तो रहेगा ना राजा. I cannot continue any further now. पुढे नाही जाऊ शकत आता मी. We have to now shout आता Hosanna. जोरात ओरडायला पाहिजे होजाना. Amen. He has done something for us. आपल्यासाठी त्याने काहीतरी केलंय. आज तो बनता है भाई, आज तो बनता है. It is Palm Sunday. अरे जावळ्यांचा रविवार आहे. Your king is coming. तुझा राजा येतोय. Not your king is going. Zechariah doesn't say your king is going away now. Your king is coming. तुझा राजा जात नाहीये. जकऱ्या असं नाही म्हणाला तुझा राजा जातोय. तो म्हटला तुझा राजा येतोय. To the daughters of Zion he is coming. सियोनेच्या कन्यांसाठी तुझा राजा येतोय. He doesn't say he is coming for the world. तो जगासाठी येतोय नाही म्हणाला. But for those who have a testimony he is coming. पण ज्यांच्या जीवनात साक्ष आहे त्यांच्यासाठी तो येतोय. He wants to see whether they have a louder shout. त्याला बघायचंय हे जोरात ओरडतात की नाही. हालेलुया. Yes. येस. He is not coming for the world. He is coming for the daughters of Zion. तो जगासाठी येत नाहीये. तो सियोनेच्या कन्यांसाठी येतोय. Are you the daughters of Zion? मला एक सांगा, तुम्ही सियोनाच्या कन्या आहात का? Has he done something for you? त्याने तुमच्या जीवनात काहीतरी केलंय की नाही? Why is he coming? काय येत आहे तो? To hear your shout. तुझा आरडाओरडा ऐकायला, To see whether you believe on him. बघायला तुझा खरोखर येशूंवर विश्वास आहे का आपला असंच Is there gratitude in your heart? काही ऋण बिन की आम्ही आभारी माणसं येशूला आहे का नाही? Surely that one leper would be there. नक्की तो एक कुष्ठरोगी पण येईल. The 9 were not there. 9 नव्हते पण तो एक कुष्ठरोगी तिथे आला तर उसका भी एक ग्रुप रहेगा. We don't know whether the 9 were there. माहित नाही बाकीचे 9 आले असतील का One नाही. who surely was there. पण तो एक तर नक्कीच असणार आहे जो तेव्हाही येशूंचे आभार मानायला गेला. Mary and Martha would have been there. मरिया मार्था पण असतीलच. Lazarus would have been there. लाजर तिथे असणार. So many of them. किती सारे लोक. हालेलुया. आमेन. And you are there. तुम्ही We are celebrating today. आज आपण जावळ्यांचा रविवार साजरा करतोय तर आपण Come on, let us worship the Lord now. चला मग Praise him. हालेलुया. आमेन. जब यीशु दुनिया में था, घोड़ी को चंगा किया. जब यीशु दुनिया में था, मुर्दों को जिंदा किया. जब यीशु दुनिया में था, घोड़ों को चंगा किया. Amen. जब यीशु दुनिया में था, मुर्दों को जिंदा किया. हम बताने आए हैं, हम बताने आए हैं.
आए, आओ अभी, आओ सभी, वो बुलाता है, जीवन की राहों पर चलना सिखाता है। आओ अभी, आओ सभी, यीशु बुलाता है, जीवन की राहों पर चलना सिखाता है। हाँ हम बताने आए हैं, हाँ हम बताने आए हैं, हाँ हम बताने आए हैं, हाँ हम बताने आए हैं। आज भी यीशु जिंदा है और हम बताने आए हैं। आज भी यीशु जिंदा है और हम बताने आए हैं। आज भी यीशु जिंदा है, जिंदा है और हम बताने आए हैं। आज भी यीशु जिंदा है और हम बताने आए हैं। बताने आए हैं, हम बताने आए हैं, हम बताने आए हैं, हम बताने आए हैं। आज भी यीशु जिंदा है और हम बताने आए हैं। आज भी यीशु और हम बताने आए। आज भी यीशु जिंदा है और हम बताने आए। आज भी यीशु हम बताने आए। जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु तेरी जय जयकार। ओ यीशु तेरी जय जय, ओ यीशु तेरी जय जय, ओ यीशु तेरी जय जयकार, यीशु तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु तेरी जय जयकार। ओ बोल यीशु मसीह की, ओ बोल यीशु मसीह की, ओ बोल यीशु मसीह की, ओ बोल यीशु मसीह की। अति करुणामय दयालु है, क्रोध विलंब से करता है। अति करुणामय दयालु है, क्रोध विलंब से करता है। सबसे करता है प्यार। तो बोलो जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु तेरी जय जयकार। ओ यीशु तेरी जय जय, ओ यीशु तेरी जय जय, ओ यीशु तेरी जय जयकार। ओ जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु तेरी जय जयकार। जय जयकार, जय जयकार, जय जयकार, यीशु तेरी जय जयकार। तो बोल यीशु मसीह के,
come here. लहान मुलं पाठवा. Because this is the day for them also. आजचा Small दिवस children. त्यांच्यासाठी पण आहे. Only small children. लहान मुलं पाठवा. A few of them. थोडीशी थोडी लहान मुलं पाठवा. येस. Come on. Yes. Wow. हालेलुया आ गया है शहंशाह आ गया है राजा का राजा आ गया है बादशाह आ गया है शहंशाह आ गया है राजा का राजा आ गया है बादशाह आ गया है यीशु राजाओं का राजा प्रभुओं का प्रभु आ गया है शहंशाह आ गया है राजा का राजा आ गया है बादशाह आ गया है शहंशाह आ गया है राजा का राजा आ गया है बादशाह आ गया है उसके आगे झुककर हम करते हैं सलाम मुदस्सम हुआ है यीशु का कलाम उसके आगे झुककर हम करते हैं सलाम मुदस्सम हुआ है यीशु का कलाम ओ आ गया है आ गया है आ गया है शहंशाह आ गया है राजा का राजा आ गया है बादशाह आ गया है Let us ask these children why they are jumping. आपण या लहान का मुलांना विचारू. नाचते तू? येशूने मला आनंद दिला म्हणून हालेलुया. येशूने मला आनंद दिलाय. Jesus has given me life and for dancing and त्याने आम्हाला आनंद दिलाय. आज Jesus went on the cross, died for us and resurrected again on the third day just for us because he loves us. For Jesus have done. Huh? For Jesus have done. For Jesus. आमेन. Jesus died for me. Jesus made me very happy. ये देखो हमारा भावी पीढ़ी Jesus देखो. loves me. Jesus loves me. Okay. Anything? Any more? See that? No. Now, Priyanshi Rohan did. God gave me good marks. gave you Good marks. good marks. Yes. He passed me with 90%. 90% you got. मला इथे लागलं पण मी तर dress केली येशूला. As we go in heaven, we have golden gates. आमेन. As we go in heaven, we have golden gates. They've got golden gates. Imagine. Come on, let us praise Him. Amen. आ गया है शहंशाह आ गया है राजा का राजा आ गया है बादशाह आ गया है शहंशाह आ गया है बादशाह आ गया है यीशु राजाओं का राजा प्रभुओं का
बादशाह आ गया Hallelujah! I'm telling you, listen, ऐका, not one Pharisee is here now. एक परुषी नाही इथे आज. All have run away. एक पण परुषी नाही राहिला, सगळे पळून गेले. Only testimony bound people are here. फक्त साक्षीचे लोक इथे आहेत, साक्षीचे. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा. सर्वांनी आपापल्या जागेवर जाऊन खाली बसा प्लीज.